नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जी आपली परवाला कंबाईन प्रिलिम्स होऊ घातलेली आहेत त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये काय करायला पाहिजेत जेणेकरून आपल्याला 8 पेक्षा जास्त मार्क्स मिळेल. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये आपण 8 पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याची निंजा टेक्निक बघणार आहोत, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाबद्दल. ठीक आहे, चला मग आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया. बघा, रिसेंटली ज्या काही आपल्या 3-4 एक्झाम झालेल्या आहेत, गट ब च्या 2 एक्झाम झालेल्या आहेत प्रिलिम्सच्या मागील वर्षी, गट क च्या सुद्धा 2 परीक्षा झालेल्या आहेत. या टोटल 4 परीक्षा झालेल्या आहेत. या 4 परीक्षेमध्ये हे जे टॉपिक दिसत आहेत हे पूर्णपणे विचारले गेलेले आहेत. राईट, कुठल्या टॉपिकवर 2-2 प्रश्न आहेत, कुठल्या एकाच परीक्षेमध्ये कुठल्या टॉपिकवर 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सो हे टॉपिक जर तुम्ही करून गेलेत या 2 दिवसामध्ये आणि या 2 दिवसामध्ये साधारणतः एक 6 ते 8 तासाचा काळ जर तुम्ही 6 ते 8 तास जर तुम्ही या विषयाला दिलेत तर तुम्हाला 8 पेक्षा जास्त मार्क्स इथे मिळण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहेत. सोबतच कॉन्फिडन्ससुद्धा तुम्ही गेन कराल. राईट, आणि कॉन्फिडेंटली जर आपण एखाद्या परीक्षेला जात असेल तर तिथे न येणारे प्रश्नसुद्धा आपल्याला येतात आणि लॉजिक आपलं व्यवस्थितरित्या काम करतायत तिथे. ठीक आहे, सो तर या टॉपिकमध्ये तुम्ही या मॅथ्समध्ये नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला मॅथ्सवरील प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे, आणि मॅथ्समधले कुठले टॉपिक करावे जेणेकरून तुम्हाला ते परीक्षेमध्येच दिसतील. ओके, तर मी म्हणेल की तुम्ही वैवारी हा टॉपिक जर चांगला केला एजेस, तर एजेसवर आपल्याला अयोग्य प्रश्न विचारलेले दिसून आलेले आहेत. कुठलीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये एजेसवर तुम्हाला प्रश्न दिसून येतील. आणि एजेस हा जो घटक आहे हा मी रेशो अँड प्रपोर्शन या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचे कन्सेप्टसुद्धा सांगितलेले आहेत. रेशो जर असेल, रेशोच्या मध्ये प्रश्न जर फ्रेम केला गेलेला असेल एजेस बेसिसवरचा, वैवारीवरचा, तर तो प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा ही टेक्निक मी आपल्या गुणोत्तर आणि प्रमाण या लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. सोबतच पटीतली जी काही उदाहरणं असेल, रिसेंटली आपण जे लेक्चर घेतलेले आहेत अंकगणिताचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ठीक आहे, त्या सेशनमध्ये सुरुवातीला वैवारीवरचेच क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. तर मी म्हणेल की त्याच्यामध्ये जे पटीतले वगैरे जे प्रश्न विचारले जातात ते पटीतले प्रश्न अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळामध्ये कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायला पाहिजेत हे मी त्या सेशनमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर ते 2 सेशन तुम्हाला बघावं लागेल. एक रेशो अँड प्रपोर्शन, ओके, गुणोत्तर आणि प्रमाण, आणि दुसरं आहेत आपलं PYQ सेशन, अंकगणित PYQ म्हणून आहे. ओके, अंकगणित PYQ हे दोन्ही आपल्या यूट्यूबला आहेत आणि ते अवश्य बघावं. झालंच तर 2च्या स्पीडनं बघा, 1.5च्या स्पीडनं बघा, म्हणजे जेणेकरून तुमचं ते लवकर आटपून जाईल. एक तासाचं लेक्चर आहेत, साधारणतः काही 50 मिनिटाचं सुद्धा आहेत. तर 50 मिनिटाचं लेक्चर जर तुम्ही बघितलं तर 2च्या स्पीडनं तर 25 मिनिटातच ते फिनिश होऊन जाईल. सोबतच तुम्ही कन्सेप्टसुद्धा लर्न करणार, बरोबर आहेत. त्यासोबतच त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा तुम्हाला मिळून जाणार, नेमक्या आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे हे जे टॉपिक आहेत या टॉपिकमधलं बेसिक जरी केलं तुम्ही तरीही तुम्हाला आयोगाचे प्रश्न सोडवता येतात, कारण आयोग फार काही असं कठीण प्रश्न त्यावर विचारत नाही आहेत. ठीक आहे, आणि वैवारी हा अतिशय सोपा असलेला टॉपिक आहे, खूप सरळ आणि सोपा आहेत. त्याच्यामध्ये जर लॉजिक असेल तर लॉजिक लावायला तिथं आपल्याला थोडा वेळ लागतो, परंतु जर तुम्ही कन्सेप्ट थ्रू जर गेले तर सोप्या पद्धतीने तुम्हाला ते अटेम्प्ट होऊन जातात. राईट, याला हा वैवारी हा जो घटक आहे हा रेशो अँड प्रपोर्शनमध्ये येतो आहे. ओके, रेशो अँड प्रपोर्शनच्या ची जर कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर वैवारी हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवता येतात. त्याच्यानंतर पटीतली जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं या अंकगणित PYQ मध्ये मी डिस्कस केलेले आहेत. तर ते कशा रीतीनं सोडवायचे त्यालाही आधार रेशो अँड प्रपोर्शनचाच आहे. रेशोच्या माध्यमातूनच ते उदाहरणं सोडवता येतात आपल्याला. काही उदाहरणं मी इथे घेतलेले आहेत ते सुद्धा डिस्कस करून देतोय. ओके, त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे शेकडेवारी. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. या टॉपिकवर आधारले 2-3 टॉपिक म्हणता येईल. एक प्रॉफिट अँड लॉस, त्याच्यानंतर सरळ व्याज, त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज, हा सुद्धा आपल्या पर्सेंटेज या घटकावरच आहेत. त्याच्यासोबत जे काही डेटा इंटरप्रिटेशन विचारतात, बऱ्याचदा डेटा इंटरप्रिटेशन शेकडेवारी या घटकावरच विचारला जातात. त्याच्यामध्ये पर्सेंटेज वगैरे फाइंड आउट करणं या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतील. ठीक आहे, त्याच्यामुळे हा टॉपिक सुद्धा डिस्कस केलेला आहे आणि हा टॉपिक साधारणतः एक 50 ते 55 मिनिटामध्ये एक लेक्चर घेतलेलं आहे यावर. ठीक आहे, हे अवश्य बघावं. याच्यामध्ये जर 1.5 और 2च्या स्पीडनं पाहिलं तर ते तुमचं एक 25 ते 30 मिनिटामध्ये कंप्लीट होऊन जाईल ते लेक्चर एक्झॅक्टली. आणि हा टॉपिक अवश्य करून जावा या 2 दिवसामध्ये. ओके, या 2 दिवसातले साधारणतः तुम्ही 6 ते 8 तास जर दिले तर तुम्हाला इथे हे संपूर्ण टॉपिक तुमचे होऊन जाईल. सोबतच एक आत्मविश्वासाने तुम्ही त्या परीक्षेला जाल. ठीक आहे, त्याच्यानंतर काळ आणि काम.
हे सुद्धा लेक्चर मी या टॉपिकवर सुद्धा लेक्चर घेतलेलं आहेत आणि याची बेसिक कन्सेप्ट प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन सखोल पद्धतीने आपण याचं अनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक आहेत. हा टॉपिक सुद्धा करून जावा. म्हणजे प्रत्येक टॉपिकला मी म्हणेल की तुम्ही या या टॉपिकला 1 hour जर दिला तर इथे हा तुमचा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, शेकडेवारी या घटकाला जर तुम्ही 1 hour दिला तर इथे तुमचा शेकडेवारी हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर काळ आणि काम याला तुम्ही एक अर्धा तास दिला ना तरी तुमचा हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. कारण मी एक 48-50 मिनिटाचं ते एक लेक्चर घेतलेलं आहे, ते बघून जा. ते बघितल्यानंतर तुम्हाला एक आत्मविश्वास येईल की कशा रीतीने आपण प्रश्न सोडवायला पाहिजेत. ओके, काळ आणि कामावरचे. त्याच्यानंतर अंतर वेग वेळ हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर कधी कधी तर एकाच परीक्षेमध्ये 2 किंवा 3 प्रश्न विचारलेले दिसून येतात त्याच वेळेला. ठीक आहे, 2-3 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. मिनिमम 1, मॅक्सिमम 2 और 3. ओके, त्याच्यानंतर नफा तोटा हाही टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. या टॉपिकवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात आणि मोस्टली जर तुम्ही बाय प्रोसेस जाल तर त्या टॉपिकवरचे प्रश्न सोडवायला तुम्हाला फार वेळ लागेल. परंतु तुम्ही रेशिओच्या मेथड थ्रू जाल तर हा टॉपिक सुद्धा अतिशय सोपा आहेत आणि सरळ आहेत. ठीक आहे, या टॉपिकवर सुद्धा आपण लेक्चर घेतलेलं आहे, ते अवश्य बघून जावं. त्याच्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण. सुरुवातीला मी म्हणेल की हे गुणोत्तर आणि प्रमाण हा घटक व्यवस्थित करावा. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये हा इंटरफेअर करतो. आंतरवेग वेळेमध्ये सुद्धा इंटरफेअर करतो. हा इंटरफेअर करतो पर्सेंटेजमध्ये, त्याच्यानंतर वैवारी या घटकामध्ये. ठीक आहे, त्याच्यासाठी तुमचा जर गुणोत्तर आणि प्रमाणाची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर याच्यावर विचारलेले प्रश्न आहेत ना अगदी कमी वेळामध्ये सुटून जातात. ठीक आहे, सोपे असतात, सरळ असतात आणि ही कन्सेप्ट काही फार काही कठीण नाही आहेत, खूप सोपी आणि सरळ आहे. ही कन्सेप्ट लेक्चरमध्ये मी सुरुवातीला कन्सेप्ट डिस्कस केली आहे, देन त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केलेलं आहे. तर कन्सेप्ट जरी बघून गेले तुम्ही तर मोर दॅन इनफ आहे त्यावर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे डेटा इंटरप्रिटेशन. आता डेटा इंटरप्रिटेशन हा इंडिपेंडंट टॉपिक वगैरे नाही म्हणता येईल, हा 2-3 टॉपिकचं मिक्सचर आहे. ठीक आहे, एक पर्सेंटेज, दुसरं ॲव्हरेज, पर्सेंटेज सरासरी, त्याच्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन. हे 3 जर तुमचे टॉपिक व्यवस्थित असेल तर डेटा इंटरप्रिटेशनचा कसाही प्रश्न असो, कुठलाही असो, तो तुम्हाला कमी वेळामध्ये सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, फक्त काय असतं की त्याचं ऑब्झर्वेशन व्यवस्थितरित्या करावं लागते. सुरुवातीला डेटा दिलेला आहे, आपल्याला डेटा दिलेला आहे, नेमका त्या डेटावर प्रश्न काय विचारलेला आहेत आधी तो प्रश्न वाचावा आणि देन डेटा इंटरप्रिटेशनबद्दलची जी वर माहिती दिलेली असते ती माहिती वाचायची आणि त्यानंतर मग तो प्रश्न सोडवायला सुरुवात करायची. आधी प्रश्न रीड करायचा असतो प्रॉपरली, देन त्याच्यानंतर माहिती वाचायची, डेटा इंटरप्रिटेशनबद्दल काय माहिती दिलेली आहेत आणि ती माहिती दिल्यानंतर प्रश्न सोडवण्याला सुरुवात करायची असते. ठीक आहे, हे एक डेटा इंटरप्रिटेशन सोडवण्याची एक टेक्निक आहे असं मी तिथे म्हणेल. ओके, आणि याच्यावरचे जे मार्क्स असतात ते 100% मिळतात. ठीक आहे, आता इथे जे टॉपिक जे सांगतो आहेत, 1 वैवारी, त्याच्यानंतर 2 शेकडेवारी, त्याच्यानंतर 3 काळकाम, त्याच्यानंतर 4 आंतरवेग वेळ, 5 नफा आणि तोटा, 6 गुणोत्तर आणि प्रमाण आणि 7 डेटा इंटरप्रिटेशन. हे 7 मार्क्स तुम्हाला आणि हे 7ही टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला तिथे दिसून येतील. आंतरवेग वेळ याच्यावर तर 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला दिसून येतील पेपरमध्ये. ठीक आहे, कारण ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाममध्ये प्रश्न या टॉपिकवरच विचारले गेलेले आहेत. या टॉपिकच्या बाहेर कुठलेही प्रश्न तुम्हाला दिसून येतील नाहीत. ठीक आहे, आता हे टॉपिक घेण्यामागचं कारण काय, याची हाय फ्रिक्वेन्सी आहेत, म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेले दिसून येतात. आता काही अल्टरनेटिव्ह टॉपिक असतात जसं की ॲव्हरेज झालेले आहेत, ॲव्हरेज या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, परंतु त्याची फ्रिक्वेन्सी फार म्हणजे अशी कमी आहे. ठीक आहे, प्रत्येक एक्झाममध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जात नाहीत. त्याच्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट याही टॉपिकवर प्रत्येक एक्झाममध्ये प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले दिसत नाहीत आपल्याला. ठीक आहे, रेअर म्हणजे 1 किंवा 2 परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारलेले दिसून येतील. परंतु हे जे टॉपिक आहेत 6-7 टॉपिक, या 7 टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसून येतील. 7 आणि मॅथ्समध्ये 15 पैकी तुम्हाला एक 8 ते 9 प्रश्न हे मॅथ्सवर विचारलेले दिसून येतात आणि रिमेनिंग जे प्रश्न असतात ते रिझनिंगवर असतात. तर रिझनिंग बद्दलची स्ट्रॅटेजी सेशन मॅडमनी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, त्यासोबतच आता रिझनिंगमध्ये मी तुम्हाला सांगेल की कुठले टॉपिक या 2 दिवसामध्ये करायला पाहिजेत. एक घड्याळ हा टॉपिक व्यवस्थित करून घ्या. जर तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर करून घ्या आणि कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर मॅडमनी यावर सेशन घेतलेलं आहे, ते अवश्य बघावं. त्याच्यानंतर कॅलेंडरवर सुद्धा एक प्रश्न आपल्याला विचारलेला दिसून येतील. त्याच्यानंतर सिलोगिझम ही कन्सेप्ट सुद्धा, यावरची कन्सेप्ट सुद्धा मॅडमने डिस्कस केलेली आहेत. सो सिलोगिझम, कॅलेंडर आणि घड्याळ या 3 पैकी 2 टॉपिकवर तर तुम्हाला 100% प्रश्न त्या आयोग तिथे विचारलेले दिसून येतील. एक तर कॅलेंडर विचारलं किंवा घड्याळ विचारलं किंवा कधी काय होतं की दोन्ही टॉपिक तुम्हाला विचारलेले दिसून येतील.
ओके, तर हे जे 3 टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर 3 मार्क्स तुमचे, 2 मार्क्स तुमचे इथं गेन होतील. ठीक आहे, एक सिलॉगिझम तर विचारल्याच जातोच, त्याच्यानंतर कॅलेंडर किंवा घड्याळ या 2 टॉपिकवरचे तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला तिथे दिसून येतील. सो टोटल टॉपिक बघितलेले आपण 7 मॅथ्सचे. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 टॉपिक बघितलेले आहेत आपण रिझनिंगचे. एक्झॅक्टली रिझनिंगचे म्हणजे टोटल इथे 10 टॉपिक बघितलेले आहेत आपण. या 10 टॉपिकवरच मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये प्रश्न विचारलेले जातात 100%. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचं मग काय असतं सर, की बाकीचे 2-1 प्रश्न तुम्हाला स्टेटमेंट अँड कन्क्लुजन या बेसिसवर दिसून येतील. ओके, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन. त्याच्यानंतर जे काही असे असतात की टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन असतात. आता टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन कशा रीतीचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवून देतो. ठीक आहे, तर त्यावर प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसून येतील. सो हे जर तुम्ही 2 दिवसामध्ये जर केले, हे जेवढे काही डिस्कस केलेले आपण टॉपिक आहेत, एक साधारणतः 7 ते 8 तासाचा यायला वेळ लागतो, 6 ते 8 तासाचा वेळ लागतो. आज 3 तास द्या, उद्या 4 तास द्या. ठीक आहे, आणि काहींचं कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्यांना ब्रशअप करायला तेवढा वेळ, जर त्यांचं तर ब्रशअप करून 4 तासामध्ये होऊन जाईल. 4 तासामध्ये कंप्लीट संपूर्ण टॉपिकचं ब्रशअप होईल तुमचं आणि तिथे तुम्हाला कॉन्फिडन्स गेन होईल. ठीक आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्र GS करतो आहेत. ओके, काही लोक असे असतात की मॅथ्स रिझनिंगला इग्नोर करतात आणि त्यांचं मेन्सची जी लिस्ट असते त्याच्यामध्ये नाव दिसून येत नाहीत. क्वालिफाईंग प्रिलिम्स क्वालिफाईड लिस्ट. ओके, त्याच्यामध्ये रोल नंबर नसतो, त्यांचं नाव नसतो. त्याच्यामागचं कारण काय असतं की त्याच्यामागचं कारण मॅथ्स रिझनिंगला कमी वेटेज देणे. ओके, अभ्यासामध्ये. तर आता जे झालं ते झालं, परंतु या 2 दिवसामध्ये जर तुम्ही 6 ते 8 तास दिले तर या 8 तासाच्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त गुण मिळवता येतात. हेच टॉपिक करायचे आहेत बस, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायचं नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते कशा पद्धतीचे आहेत आणि किती कमी वेळामध्ये हे प्रश्न सुटतात. ओके, जसं की हा आपल्याला टाइम अँड वर्कवरचा हा प्रश्न विचारलेला आहे, त्याचा अनालिसिस मी घेतलेला आहे. ओके, टाइम अँड वर्क या सेशनमध्ये प्रश्न डिस्कस केलेले आहेत. बघा, जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास, एका दिवशी 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील? आता हे सोडवण्याची टेक्निक आहेत, एक पद्धत आहे. ठीक आहे, आता जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कन्सेप्ट याची काय आहेत या टाइम अँड वर्कची, टाइम इंटू इफिशियन्सी इक्वल टू टोटल वर्क. टाइम इंटू इफिशियन्सी इक्वल टू टोटल वर्क. हे जर कन्सेप्ट जर तुम्हाला कळली तर फार सोपं आणि सरळ आहे यार. बरोबर आहेत. आता इथे दिवसाला तो 2 तास घेऊन राहिलेला आहे आणि 5 दिवसात ते काम पूर्ण करतायत. म्हणजे 2 गुणेला जर 5 करतो तर टोटल त्याला 10 आवर्स लागतात. आणि हे 10 आवर्स किती माणसं घेऊन राहिलेले आहेत? 10 माणसं घेऊन राहिलेले आहेत. ओके, 10 माणसं घेत आहेत. आता 10 गुणेला 10 म्हणजेच किती येणार? 100. मी जर म्हटलेलं आहे की 100 झाडे 10 माणसे रोज 10 तास काम करतात. ठीक आहे, किंवा असं म्हणता येईल की 100 जे टोटल वर्क आहेत, हे 100 झाडे लावण्याचं जे काम आहे हे 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात ते काम कंप्लीट करतात. हे काय झालेलं आहे? 100 जे आलेले आहेत ही व्हॅल्यू आलेली आहे टोटल वर्कची, एकूण कामाची. आणि हेच 100 युनिट काम आपल्याला या 2 माणसांना रोज 5 तास काम करून ते किती दिवस लावतील? एका दिवशी ते 5 तास काम करतात. तर आपल्याला ते दिवसच तर फाइंड आउट करायचे आहेत. आणि ज्या पद्धतीने आपल्याला इथं दिसून आलेलं होतं की 10 गुणेला 2 गुणेला 5 इक्वल टू 2 गुणेला 5 इंटू डी. ठीक आहे, याला म्हणतोय आपण MD आणि H. याच्याबद्दलची सखोल डिस्कशन आपण तिथे केलेलं आहे, त्या सेशनमध्ये तेवढं अवश्य बघून घ्यावं. ठीक आहे, आता हे आलेलं आहेत म्हणून सांगून देतो. या डीला मल्टिप्लायमध्ये 2 into 5 आहेत, तर हा 2 into 5 2 into 5 इकडे डिवायडेशनमध्ये जाईल, तर म्हणजे काय राहणार तिथे 10 राहणार, म्हणजे D इक्वल टू 10. आता हे समजावून सांगताना वेळ लागलेला आहे, परंतु इनकेस तुम्हाला जर याची कन्सेप्ट माहिती असती तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही हा प्रश्न 10 सेकंदात सॉल्व्ह केलेला असता, तुम्ही व्हर्च्युअली सॉल्व्ह केलेला असता. हे 2 into 5 2 into 5 इथंच एलिमेंट झाले असते आणि राहिलेलं काय 10, म्हणजेच ते दिवस किती असणार? 10. एक्झॅक्टली हे अशा पद्धतीचं मी आन्सर क्लिक केलेलं असतं. आणि या गोष्टी मी टाइम अँड वर्क या सेशनमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. 50 मिनिटाचं सेशन आहे, ते अवश्य बघून जा, जेणेकरून तुम्हाला टाइम अँड वर्कवरचे जर प्रश्न विचारले तर ते तिथे सॉल्व्ह करता येईल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो प्रश्न दिसून येतो आहे दुसरा,
हा आपला डेटा इंटरप्रिटेशनवरचा प्रश्न आहे. ओके, डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे आणि प्रश्न काय विचारलेले आहेत ते तुम्हाला इथे आधी वाचावं लागेल. आणि देन इथे गाड्यामधील प्रवाशाचे शेकडा प्रमाण दिलेले आहेत. देन हा DI वर जायचं. राईट, आधी प्रश्न वाचूया आपण. प्रवाशांची एकूण संख्या 8500 आहे, तर गाडी SML यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या किती? बघा, पर्सेंटेज पण आला आणि सरासरी पण आली, म्हणजे दोन टॉपिक तुम्हाला इथे करावं लागेल व्यवस्थितरित्या. आता डेटा इंटरप्रिटेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला पर्सेंटेजची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, त्यासोबतच ॲव्हरेजची पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ठीक आहे, आणि हे घेतलेलं आहेत, आपण डिस्कस केलेलं आहे. पर्सेंटेज या टॉपिकमध्ये तुम्ही बघून घ्याल. ओके, SM आणि L याच्यामध्ये जर याची बेरीज करतो म्हटलं तर ते 59% येते. आता 59% जर आपण याचे काढलेले आहेत आणि त्याला डिवायडेड बाय 3 जर करतो आहेत तर काय मिळणार आपल्याला? ॲव्हरेज मिळणार SMLचा. ओके, जे काही येत असेल, किंवा मी याला 60% कन्सिडर करतो आहेत आणि या 60%चा जर ॲव्हरेज जर काढतो तर ॲव्हरेज 20% येत आहेत. आणि या 20%ची 8500ची जे 20% जर काढतोय तर ते किती मिळतात? मला 1700 मिळत आहेत. ठीक आहे, 1700 मिळतात. आता मोस्ट क्लोजेस्ट व्हॅल्यू कुठली आहे 1700च्या? तर ते दिसून येत आहेत आपल्याला 1672. म्हणजे 1672 काय असणार याचा आन्सर असणार. फार काही वेळ लागत नाही याला एक साधारणतः 40 मिनिटं लागतील. आणि प्रत्येक क्वेश्चनचा आयडियल टाईम आहे 36 सेकंदाचा. 36 सेकंद तुम्हाला एका प्रश्नाला देण्यात येतात. ओके, आणि त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आपलं हे पेपर सेट केला जातो आहे. ओके, ठीक आहे. आता इथे तुमचा टायमिंग वाचतो आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर इथे तुम्हाला 15 सेकंदमध्ये हा क्वेश्चन जर आपला क्लिक करून होऊन जात असेल तर मग राहिल्यानंतर तुमचे 11 सेकंद तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चनसाठी यूज करता येतात. ओके, जे कठीण असणारे प्रश्न त्याला वेळ लागतोय तर त्या प्रश्नासाठी तुम्हाला तिथे ते यूज करता येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हा एजेस बेसिसचा विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर इथे बघा, इथे रेशोवर विचारलेला आहे, इथे पण रेशो दिलेला आहे, परंतु हा जो रेशो आहे हा टाइम डिस्टन्स स्पीडमध्ये आलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे जर रेशोची कन्सेप्ट क्लिअर असेल आणि टाइम डिस्टन्सची कन्सेप्ट क्लिअर असेल तर हा प्रश्न सोडवता येतो. ओके, ठीक आहे. आता इथे जे म्हटलेले आहेत, वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष दिलेली आहेत. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते, तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती असणार? बरोबर आहेत. मला एक सांगा, 6 वर्षापूर्वी काय म्हटलेलं आहे की वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते, 6 वर्षापूर्वी. ठीक आहे, तर 6 वर्षापूर्वी वडीलही लहान असणार 6 वर्षांनी, मुलगाही लहान असणार 6 वर्षांनी. म्हणजे मी जर म्हटलेलं आहे की आज आपलं 2023 सुरू आहे, तर 2017 ते 6 वर्षांनी बॅकडेटला जर जातो म्हटलं तर 6 वर्ष कमी होईल त्यांच्या वयामधून. एक्झॅक्टली, तर त्यांच्या बेरजेमधूनही 6 वर्ष कमी होईल. म्हणजे 6 वर्ष मुलाच्या वयामधून कमी होईल, प्लस 6 वर्ष वडिलांच्या वयामधून कमी होईल. टोटल 12 वर्ष त्यांच्या बेरजेमधून कमी होईल. एक्झॅक्टली, 12 वर्ष जर कमी होत असेल तर 50 मायनस 12 वर्ष, तर 6 वर्षापूर्वीच्या दोघांच्या वयाची बेरीज किती असणार? 42 इयर्स. एक्झॅक्टली, 42 इयर्स. आता इथे काय म्हटलेलं आहे? वडिलांचे वय 4 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे का? सॉरी, 4 आणि 4 8, 4 प्लस 4 हे 4 पट म्हटलेलं आहे. इथे 4 वर्षापूर्वी वडिलांच्या वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते. आता वडिलांचं वय 4 वर्षापूर्वीचं, त्याच्यानंतर मुलाचं वय 4 वर्षापूर्वीचं, यांची जर बेरीज करतो तर 8 वर्ष त्यांच्या आजच्या बेरजेमधून वजावतील, आजच्या वयाच्या बेरजेमधून वजावतील. आजच्या वयाची बेरीज किती आहेत? 50 वर्ष. ठीक आहे, 50 मायनस 8 जर करतो तर 42 इयर्स आपल्याला इथे दिसून येतील. म्हणजे 42 वर्ष काय असणार त्यांच्या आजच्या वयाची बेरीज असतात. सॉरी, 4 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज असतात. आणि 4 वर्षापूर्वी आपल्याला इथे म्हटलेलं आहे की मुलाचं वय त्यावेळेच्या वयाच्या, वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते त्यावेळेच्या वयाच्या. म्हणजे मुलगा जर 1 वर्षाचा असेल तर वडील किती वर्षाचे असणार? 6 वर्षाचे असणार. जो रेशो फॉर्म झालेला आहे 1:6चा, हा काय आहे? त्यांचा 4 वर्षापूर्वीच्या वयाचा गुणोत्तर आहे. ठीक आहे, म्हणजेच काय असणार? 6 अधिक 1 यांची जर बेरीज करतो तर 7 युनिट येते. या 7 युनिटचीच तर व्हॅल्यू आपल्याला 42 दिलेली आहेत. एक्झॅक्टली ना, 7 युनिटचीच व्हॅल्यू 42 दिलेली आहेत. तर आपल्याला 7ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 42 येईल? 6ने. नाही कळत असेल तर 42 डिवायडेड बाय 7 करायचं, 7 सकम 42. सो 6 इथं आलेत, म्हणून रेशोच्या बेरजेला पण 6ने मल्टिप्लाय करत असेल तर रेशोला सुद्धा 6ने मल्टिप्लाय करून द्यायचं. म्हणजेच काय मिळणार आपल्याला? एक्झॅक्ट त्यांचं एज कडून येणार. राईट, 6 6 36 वर्षाचे वडील असणार, 6 1 6 6 वर्षाचा मुलगा असणार. कधी? 4 वर्षापूर्वी. तर आपल्याला त्यांचे आजचे वय काढायला सांगितलेले आहेत, तर +4 करा म्हणजे 40 वर्षाचे वडील येतील, आणि याच्यामध्ये +4 करा म्हणजे 10 वर्षाचा मुलगा येतील. 40 अधिक 10 हे काय असणार? त्याचा आन्सर असणार. हे आहेत पटीतल्या याचं एक उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला, की पटीतला जर प्रश्न सोडवला तर त्याला रेशोच्या माध्यमातून कशा रीतीनं सोडवता येतात. आणि हे आपण डिस्कस केलेलं आहे अंकगणित PYQ या सेशनमध्ये, ते तुम्ही अवश्य बघावं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा,
आता या प्रश्नाला एक साधारणतः तुम्हाला 40 सेकंद लागलेले असणार, परंतु जो 98वा प्रश्न आहे या प्रश्नाला तुम्हाला हार्डली 10 सेकंद लागतील, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लागणार नाही. आणि सेव्ह झाले तुमचे इथले जे 16 सेकंद आहेत आणि इथे 40 सेकंद तुम्ही वापरलेले होते, म्हणजे 4 सेकंद जे एक्स्ट्रा घेतलेले होते ते या 16 सेकंदमधून डिडक्ट करा, म्हणजे 12 सेकंद तरी तुमच्याकडे इतर प्रश्नाला देता येईल. एक्झॅक्टली. ठीक आहे. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहेत आणि मुलींची संख्या 76 दिलेली आहेत, म्हणजे या 4 युनिटची संख्या, 4 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 76. 4ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 76 येईल? 19ने. सो 19नी रेशोच्या एका घटकाला जर मल्टिप्लाय करत असेल, 19नी दुसऱ्याही रेशोच्या भागाला मल्टिप्लाय करायचं जेणेकरून आपल्याला वास्तविक किंमत मिळेल. म्हणजे मुलांची संख्या विचारलेली आहे आपल्याला, तर मुले 95. आता हे दोन्ही जर विचारलेले असतील तर 5 अधिक 4 9 युनिट. सो एकाला रेशोच्या एका भागाला 19नी मल्टिप्लाय करणार, तर यालाही 19नी मल्टिप्लाय करणार आणि हे किती येतात? 171. ठीक आहे. याची जर बेरीज करतो तर 171, 171 मुलं आपल्याला त्या शाळेमध्ये दिसून येतील. एक्झॅक्टली त्या वर्गामध्ये दिसून येतील. तर सोपं आहे आणि सरळ आहेत, खूप काही असं अवघड नाही आहेत. आता हे कधी सोडवता येईल? जेव्हा आपल्याला याची कन्सेप्ट क्लिअर असेल त्या केसमध्ये. एक्झॅक्टली. आणि हे मी डिस्कस केलेलं आहे. सो जर आणि असे प्रश्न विचारले जातात, आयोग असे प्रश्न विचारतात तुम्हाला, सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्ही इथे रेडी असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहेत. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक तशी किती किलोमीटर असेल? आता हे वेगाचे गुणोत्तर दिलेले आहेत. आता इथेच तर आपल्याला फरक कळून येतोय. इथे फरक किती युनिट्स आहेत? 3 युनिटचा फरक आहे. त्यांच्या वेगातील जो फरक आहे तो 3 युनिट्सचा आहे. ठीक आहे. पहिल्या ट्रेन काय म्हटलेल्या आहेत? 5 तासात 350 किलोमीटर जात आहेत. आता याची बेसिक कन्सेप्ट काय आहे? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इन टू टाइम. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ओके. आपल्याला काय काय दिलेलं आहे? इथे अंतर दिलेलं आहे 350 किलोमीटर आणि स्पीड दिलेलं आहेत का? टाइम दिलेला आहे आपल्याला 5 तास. सो स्पीड जर कळायचं असेल तर डिवायडेड बाय 5 होणार, म्हणजे त्याचा जो पहिल्या ट्रेनचा जो वेग आहे तो किती आहे? 70 किलोमीटर प्रति तास. आणि आपल्याला 2 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 70 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. हा 2 नसून 70 आहेत, म्हणजे 2ला कितीने मल्टिप्लाय करावं? 70 येईल. 35नी. 35नी जेव्हा आपण 2ला मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला 70 येईल. रेशिओच्या एका भागाला जेव्हा आपण 35नी मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला वास्तविक व्हॅल्यू जर मिळत असेल तर रेशिओच्या डिफरन्सला सुद्धा आपण 35नी मल्टिप्लाय करणार आणि आपल्याला कळून येणार की या 2 ट्रेनच्या वेगामधील फरक किती आहे. किती दिसून येत आहेत? 105 किलोमीटर प्रति तास. काही गरज आहेत का याची पण व्हॅल्यू काढायची, या 5ची पण व्हॅल्यू काढायची, याची व्हॅल्यू काढल्यानंतर त्याच्यातून आपण मायनस करणार? काहीही गरज नाही आहे. खूप सोपे आणि सरळ आहेत. ह्या ट्रिक मी टाइम डिस्टन्स स्पीड या घटकामध्ये घेतलेल्या आहेत. ते लेक्चरसुद्धा आपलं अवेलेबल आहेत यूट्यूबवर, ते अवश्य बघून जावं. ओके. ठीक आहे. जेणेकरून तुमचा टाइम डिस्टन्स स्पीडचा तो टॉपिक तिथे कंप्लीट होऊन जाईल. आणि याच्यामध्ये फार काही कठीण वगैरे अवघड वगैरे प्रश्न विचारत नाही आहे. खूप अगदी बेसिक विचारतात, सोपे विचारतात. हां, पण ते सोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचं बेसिक क्लिअर असणं आवश्यक आहे. ओके. त्याच्यानंतरचा बघा, हा एक प्रश्न, हा एक आपला कंप्लीट पेपर आहे. राईट. या पेपरमध्ये इथे ॲव्हरेजवर प्रश्न विचारलेला आहे, इथे टाइम डिस्टन्स स्पीडवर प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यानंतर इथे प्रॉफिट अँड लॉसवर प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यानंतर पुन्हा इथे टाइम डिस्टन्स स्पीडवर प्रश्न विचारलेले आहेत. 1 अधिक 2 2 प्रश्न तुम्हाला एका पेपरमध्ये दिसून येतील, टाइम अँड डिस्टन्सवर विचारलेले. त्याच्यानंतर काळकामवर सुद्धा प्रश्न विचारलेले इथे तुम्हाला दिसून येतील. एक्झॅक्टली. ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्हाला फ्रिक्वेन्सी कडून येईल की आपलं जे टॉपिकला वेटेज दिलेलं आहे ते कशा रीतीचं दिलेलं आहे आयोगाने, म्हणून कुठले टॉपिक करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला 100% तिथे मार्क्स मिळतील आणि आपण मेन्ससाठी इलिजिबल होऊ. ठीक आहे. आणि मेन्ससाठी इलिजिबल होण्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. तर इतर लोक काय, सगळे लोक काय करतात? महाराष्ट्रात संपूर्ण लोक GS करतात आणि साहजिकच आहेत, करायला पण पाहिजे. परंतु ते करत असताना मॅथ्स आणि रिझनिंगला अवॉइड करायला नको. ठीक आहे. त्याची सुद्धा प्रिपरेशन करायला पाहिजेत. ओके. जर नसेल झाली, नो डाऊट, डोंट वरी. म्हणजे तुमच्याकडे आता 2 दिवस आहेत. या 2 दिवसामध्ये जर तुम्ही 6 ते 8 तास जर दिले तरी तुम्हाला इथे 8 पेक्षा जास्त मार्क्स मिळू शकतात पेपरमध्ये. ठीक आहे. जी आपली परवा परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये. तर या 2 दिवसामध्ये तुम्ही नेमके जेवढे काही टॉपिक सांगितलेले आहेत तेवढेच करून जा. म्हणजेच काय मिळणार तुम्हाला? 8 पेक्षा जास्त मार्क्स तिथे मिळून येणार. 8 ते 10 मार्क्स तर शुअरली सांगतोय की 8 ते 10 मार्क्स तुम्हाला तिथे मिळून येतील. ठीक आहे. पण त्यासाठी तुम्हाला तिथे प्रत्येक सब्जेक्टला नाही द्यावं लागेल. म्हणजे असं नाही आहे की संपूर्ण टाईम मी GSलाच देतो आहेत आणि शेवटचे 5 मिनिटं मॅथ्स अँड रिझनिंगला देतो आहेत. ते शक्यच नाही आहेत. याच्यासाठी तुम्हाला टाईम काढावा लागेल. मिनिमम तरी 10 मिनिटं तुम्हाला याला द्यावं लागेल.
ठीक आहे, 10 मिनिटे तुम्हाला द्यावं लागेल. आणि तुमच्या स्ट्रॅटेजी ठरलेल्या सर, कारण तुम्ही मॉक टेस्ट दिलेली आहेत की आधी मॅथ्स सोडवायचं की मधात मॅथ्स सोडवायचं की एकदम शेवटी मॅथ्स सोडवायचं. प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही तुमचं स्ट्रॅटेजी जी तुम्ही फ्रेम केलेली आहे त्या स्ट्रॅटेजीनुसारच जावं असं मी तुम्हाला म्हणेल. ठीक आहे, वेळेवर स्ट्रॅटेजी चेंज करू नका. ज्या स्ट्रॅटेजी तुम्ही मॉक टेस्टमध्ये अवलंबलेल्या आहेत, कुठल्या सेक्शन आधी घेतल्यानं आपला स्कोअर बूस्ट होतो आहे, ठीक आहे, ती स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबावी असं मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल. राईट, मी जर आता माझी स्ट्रॅटेजी वेगळी आहे कारण माझ्या स्ट्रेंथ अँड विकनेस वेगळ्या आहेत, तुमच्या स्ट्रेंथ अँड विकनेस वेगळ्या आहेत. एक्झॅक्टली. सो आपल्या स्ट्रेंथ अँड विकनेसच्या अकॉर्डिंगच आपली स्ट्रॅटेजी असावी. इतरांच्या स्ट्रॅटेजीने आपण आपला पेपर सोडवू नये हे मी तुम्हाला इथं मोलाचा सल्ला देतोय. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा एक पेपर आहे. ठीक आहे, या पेपरमध्ये इथे आपल्याला एजेस बेसिसवर प्रश्न विचारलेला आहेत, वयाची सरासरी वर्ष. त्याच्यानंतर हा असला जो पद्धतीचा जो प्रश्न आहे ना, हा टाइम कन्झ्युमिंग आहे. एक्झॅक्टली. मग जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हाच या प्रश्नाला सोडवायला सुरुवात करायची, अदरवाईज नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे असे प्रश्न आहेत हे आधी सोडवून घ्यायचे. जसं की 2 संख्याचे गुणोत्तर 3:4 आहेत, त्यांच्या वर्गाची बेरीज 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? सोपं आणि सरळ आहेत, सोडवता येतात, डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर नेहाचा पगार 10% कमी केल्यानंतर तेजीमुळे 30% वाढवला. शॉर्ट ट्रिक सांगितलेले आहेत मी याची, काही गरज नाही. व्हर्च्युअली तुम्ही कॅल्क्युलेशन विदाऊट पेन अँड पेपर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता या प्रश्नाचं. ठीक आहे, आणि इझिली त्याचा आन्सर काढू शकता. म्हणजे किती येणार? 20 आणि 3 आहे ना, 30 म्हणजे 3. 20 - 3 17, म्हणजे 17% पगारात वाढ झालेली आहे तिच्या. ठीक आहे, अशाच पद्धतीचं कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या त्या पेपरवर करणार. कधी? जेव्हा तुम्ही हे पर्सेंटेजची कन्सेप्ट लर्न केल्यानंतर, अदरवाईज नाही. तर पर्सेंटेजच्या सेशनमध्ये ह्या सर्व गोष्टी मी शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. फक्त तेवढं ते लर्न करून घ्या. ओके. त्याच्यानंतर हे आपलं अंकगणिताचं सेशन आहे. यूट्यूबला हे डिस्कस केलेलं आहे. हे रिसेंटली 3 ते 4 दिवसाआधी डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर टाइम अँड वर्कवर सुद्धा आपण सेशन घेतलेले आहेत, हे अवश्य बघून जा. त्याच्यानंतर पर्सेंटेज याचं थंबनेल हे अशा पद्धतीचं दिसेल. राईट, संकल्पना आणि PYQ सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. राईट, प्रत्येक याच्यामध्ये पण संकल्पना प्रिव्हियस इयर क्वेश्चन. त्याच्यानंतर याच्यामध्ये तर संपूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं विश्लेषणच आहे. राईट. त्याच्यानंतर नफा तोटा प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके. त्याच्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट, वेळ जर असेल तरच बघायला कंपाऊंड इंटरेस्ट, कारण कंपाऊंड इंटरेस्टवर विचारलेले प्रश्नांची फ्रिक्वेन्सी फार कमी आहेत. ठीक आहे, कम्पॅरेटिव्हली तुलनेने कमी आहेत. याच्यामध्ये विचारलाही जातात किंवा विचारला सुद्धा जात नाहीत. ओके. सो त्याच्यामुळे जर वेळ असेल तरच बघावं. आणि हे काही फार काही वेळ लागलेला नाही आहे, त्याला 30-35 मिनिटाचं हे सेशन आहे. राईट. सो अशा पद्धतीचं आपलं हे आजचं सेशन होतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही या 2 दिवसामध्ये एक साधारणतः 6 ते 8 तास द्या दोन्ही विषयाला, आणि दोन्ही विषयामध्ये 8 पेक्षा जास्त मार्क्स मिळवा. राईट, हेच तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून सांगायचं होतं. ठीक आहे. ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा सर्वांचा पेपर चांगला जाईल मला आशा आहेत, आणि सर्वांना चांगले मार्क्स मिळतील. ओके. ऑल द बेस्ट.